नमस्कार सखींनो. आजच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण श्वेता माळी सर्व सखींचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. सखींनो, काल 1 जून आणि काल आपण जागतिक पालक दिन म्हणून साजरा करतो. सखींनो, एका मुलाच्या जडणघडणीत घर आणि शाळा या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. घर ही पहिली शाळा असते आणि शाळा हे दुसरं घरच असतं. जर शिक्षक आणि पालक या दोघांनी मिळून प्रयत्न केले तर कोणतंही मूल आयुष्यात कधीच अपयशी होऊ शकत नाही. आजच्या या बदलत्या काळात पालक आणि शिक्षकांचं नातं नेमकं कसं असावं, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी या दोघांनी एकत्र येऊन कसं काम करावं, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे श्रीपतराव भोसले हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव येथील पर्यवेक्षिका या पदावरती रुजू असलेल्या शिक्षिका भारती गुंड या मॅडमना. मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. मी भारती बाबूराव गुंड, श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की काल 1 जून होता आणि काल आपण जागतिक पालक दिवस साजरा केला. याच निमित्तानं आपण काय सांगाल? आता जागतिक पालक दिन हे मुलांच्या संगोपनात पालकांचं योगदान, हं, सन्मान हं, करण्यासाठी हा 1 जून साजरा केला जातो. हं, हं, खरं तर पाश्चात्य देशामध्ये हं, कुटुंब व्यवस्था भारतामधल्यासारखी नाहीये. हं, त्याच्यामुळं त्यांच्याकडं हा दिवस साजरा केला जातो हं, आणि तोच आता आपण भारतामध्ये सुद्धा 2012 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात झालेली आहे. हं. आणि या मागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये पालकांचं महत्त्व अधोरेखित करणं किंवा कुटुंब व्यवस्थेला प्रोत्साहन देणं असं आहे. हं, हं. तर मॅडम, आजची मुलाखत आपली पालक दिनानिमित्तच आहे. तर मुलाखतीच्या सुरुवातीला असं सांगा की पालक आणि शिक्षक या दोघांचं नेमकं नातं कसं असावं? पालक आणि शिक्षक हे मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचे 2 आधारस्तंभ आहेत. हं, मुलांचा सर्वांगीण विकास या दोघांमध्ये असलेला विश्वास, आदर आणि सतत पालक आणि शिक्षकामध्ये संवाद असला पाहिजे. हं, 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 शिक्षकांनी मुलाच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच हं, त्याचं वर्गात इतरांशी वर्तन कसं आहे, हं, याची सुद्धा माहिती शिक्षकाकडून पालकांनी घेतली पाहिजे. आणि पालकांनी शिक्षकांवर विश्वास ठेवून हं, शिक्षकांना सहकार्याची भूमिका ही पालकांची असली पाहिजे. माझं मूल हं, चुकीचं काही करूच शकत नाही हं, हं, किंवा शिक्षकच चुकीचे आहेत, अशा टोकाच्या भूमिका पालकांनी घेऊ नयेत. मुलाच्या हितासाठी दोघांनी म्हणजे पालक आणि शिक्षक हं, ह्या दोघांनी एकत्रितरित्या काम करणं गरजेचं आहे. पालक आणि शिक्षक हं, यांच्यामध्ये सकारात्मक नातं असलं पाहिजे हं. आणि तेच मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतं. अगदी बरोबर आहे. पण यामध्ये मुलांची फरफट होते की एखाद्या मुलाला एखादा विषय आवडत नसतो आणि यावर मग असं होतं की पालक जबरदस्ती मुलांवरती करतात की तू या विषयाचा अभ्यास करच. मग अशा वेळी पालकांची आणि शिक्षकांची भूमिका कशी असावी? हे बघा आता कसं आहे, प्रत्येक मुलं सारखं नसतं. प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असू हो, शकतात. हो. त्यामुळं मुलांवर सतत दबाव पालकांनी टाकू नये. त्याच्या हं. कलाप्रमाणे त्याला शिक्षण घेण्याची मुभा द्यावी आणि प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. हो. फक्त त्याला किती मार्क पडले किंवा त्याला यावर लक्ष न देता त्याला हं. तो घटक किंवा तो विषय जो आहे तो कितपत समजलाय, हं, हं. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आता की जसं की मी म्हणलं की प्रत्येक मूल हे वेगवेगळं असतं. हं, तर हं. पालकांनी आपल्या मुलाची तुलना दुसऱ्यासोबत करू नये. अगदी बरोबर. त्याच्यामुळंच काय होतंय, त्या मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो हं, आणि तो अभ्यासापासून लांब दूर जातो आणि त्याला अभ्यास नकोच वाटतं, की काहीतरी शिक्षा आहे बाबा आपल्याला, हं, असं हं. वाटतं त्याला. हं, हं. त्याच्यामुळं मुलांवर असा दबाव पालकांनी टाकू नक्कीच. आणि रागवून सुद्धा मुलांचा अभ्यास होत नाही बघा. समजून हं. सांगितल्यानंतरच मुलांमध्ये अभ्यास करण्याची आवड निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळं पालकांनी मुलांना मारणं किंवा रागवणं ह्या गोष्टी करण्यापेक्षा त्याला समजून सांगणं गरजेचं आहे. पण अनेक वेळेला असंही होतं, की एखादा विषय त्या मुलाला आवडतच नाही. समजा उदाहरण द्यायचं झालं तर इतिहास असेल, एखाद्या विद्यार्थ्याला गणित किंवा इंग्लिश हा विषय नकोसा वाटतो आणि त्या विषयाचा अभ्यास तो करतच नाही.
आता कसं आहे, प्रत्येक मुलाची रुची वेगवेगळ्या ह्याच्यात आहे. कुणाला इतिहास आवडतो, कुणाला भूगोल हो, आवडतो, हो. कुणाला आणि आजकाल क्रेज आहे, की पालक पण त्याला जास्त महत्त्व देतात, की सायन्स आणि मॅथ्स बरोबर. हो. हेच विषय, हेच सब्जेक्ट केले पाहिजेत. हं, हं. कारण का आजकाल सगळ्याचं हेच स्वप्न आहे, डॉक्टर आणि इंजिनिअर. परंतु हो. क्षेत्र हे मर्यादित एवढंच नाहीये, तर खूप आहे. आम्हाला आता तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा जर विद्यार्थ्यांना द्यायच्या असतील, हं, हं. आता बघा कुठल्याही क्षेत्रात जा, प्रत्येक ह्याला स्पर्धा परीक्षा आहे. अगदीच. त्याच्यासाठी सगळेच विषय महत्त्वाचे आहेत. हं, हं. त्याच्यामुळं मुलांनी सगळ्याच विषयात रुची घेऊन अभ्यास केला पाहिजे. मग आता प्रत्येक विषय प्रत्यक्ष जीवनाशी सुद्धा समजून सांगता येतो. गोष्टी, उदाहरणं, हं, प्रयोग, चित्र, व्हिडिओ. आजकाल इंटरनेटचं जग आहे. प्रत्येक हं. गोष्टीमध्ये आता आता शाळासुद्धा डिजिटल झालेल्या हो, आहेत. हो. त्याच्यामुळं प्रत्येक शाळांमध्ये सुद्धा आजकाल डिजिटल बोर्ड वगैरे आहेत. आता आमच्या अगदीच. शाळेत सुद्धा डिजिटल बोर्ड आहेत. हं, हं, तर हं. त्याच्यावरून आपण विद्यार्थ्यांना त्या ना आवडणाऱ्या विषयामध्ये सुद्धा रुची निर्माण करू शकतो. हं, हं. एखादा आता जसं की उदाहरण गणित शिकवताना बाजारातील खरेदीचं उदाहरण देऊ शकता. हं, हं. विज्ञान शिकवताना घरातल्या वस्तू बऱ्याचशा रिलेटेड असतात, त्याची उदाहरणं सांगू शकता. किंवा भूगोल शिकवताना तुम्ही नकाशाचा वापर केल्यानंतर तो विषय जो आहे, तो एकदम आवड निर्माण करणारा होतो विद्यार्थ्यांमध्ये हं, हं. आणि त्याच्यामुळं ते घोकमपट्टी करून शिकण्यापेक्षा असं जर तुम्ही समजून घेऊन शिकलात, हं, तर हं, ते हं. मुलांच्या जास्त लक्षात राहतं. अगदीच बरोबर. मॅडम तुम्ही आत्ताच बोलता-बोलता म्हणालात, की सध्या आधुनिक युगामध्ये मोबाईल किंवा डिजिटल उपकरणांचा वापर अभ्यास करताना वापरला जातो. पण याचा दुष्परिणाम असा होतो आहे, की घरी आल्यानंतर अभ्यासाच्या नावाखाली मुलं मोबाईल घेऊन बसतात. मग त्यामध्ये कार्टून्स पाहणं किंवा गेम्स खेळणं. यामध्ये मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी काय भूमिका घ्यावी? बघा, आता कसं झालंय, की कोरोनामध्ये तर मोबाईलनीच आपली शाळा चालवली बरोबर. हो. आणि बरेचसे आता मुलांचं सतत चालू असतं, की बाबा नाही मला अभ्यास आहे, ह्याच्यावर अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही एक टाईम लिमिट ठेवा, की या हं, एवढ्या वेळातच आणि आई किंवा वडील घरातले कोणतरी मोठे व्यक्ती त्याच्या सोबत थांबा. का? हं. तर त्याचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे अलीकडं आणि पालकांनी स्वतःच मोबाईलचा मर्यादित वापर केला पाहिजे. हं, हं. बघा आता आपण जर मोबाईलवर सतत राहिलो, तर आपण मुलांना कसं सांगणार? मुलं अनुकरणक्षम असतात, हो. की तू बरोबर. मोबाईल वापरू नको. हो. तर मोबाईलला टाईम लिमिट पाहिजे पहा हं. आणि घरात टाईम म्हणजे वेळेनुसारच, की बाबा हा 1 तासच मोबाईल वापरायचा आहे, महत्त्वाचंच बघायचंय, हं, हं. असं ठरवलं पाहिजे. आणि मुलांना खेळ, वाचन, चित्रकला, संगीत याच्याकडे सुद्धा वळवलं पाहिजे. मुलांना शक्यतो पालकांनी मोबाईलपासून दूर ठेवावं. हं, आजकाल हं. मुलांना शारीरिक व्याधीसुद्धा खूप व्हायला लागलेल्या आहेत. अगदीच. हो. कारण का मुलांना मोकळी हवाच मिळत नाही हो, आणि हो. ग्राउंडवर मुलं दिसतच नाहीत हं, जास्त. हं, हं. तर खेळल्यामुळं सुद्धा काय होतंय, की त्यांची क्षमता वाढतीये ना त्यांची. बरोबर. त्याच्यामुळं त्यांना खेळसुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्यांची अभ्यास करण्याची किंवा एका ठिकाणी बसण्याची क्षमता वाढेल, एकाग्रता सुद्धा वाढेल जर मुलं हं. ग्राउंडवर खेळली तर. हं, तुम्ही हं. फार काही नाही, पण दिवसातून 1 तास तरी मुलांना खेळायला दिलं. हं, हं. आणि असंही पाहण्यात येतं, की मुलं जेवण करताना मोबाईलशिवाय त्यांच्या तोंडात घास जातच नाही. म्हणजे मोबाईल असेल तरच ते जेवण करणार किंवा समोर टीव्ही, कॉम्प्युटर चालू असेल तरच ते जेवण करतात. कसं आहे माहिती का, हा सवयीचा भाग झालाय मुलांचा. हं. हे मुलांना आपोआप सवय लागलेली नाही. काही पालक काय म्हणतात, "शांत बसतोय ना, बसू द्या. मोबाईल द्या हातात, बसू हं, द्या. हं. खातोय ना, मोबाईल द्या." नाही, त्याला भूक लागली की तो जेवेलच. पालक स्वतः चूक करतायत, की मुलांना मोबाईल हातात देऊन. नाही, हं. त्याला भूक लागली की तो जेवणारच आहे. हं, हं. बरोबर. त्याच्यामुळं त्याला मोबाईल द्यायचाच नाही. मोबाईलचा कमीत कमी वापर करायचा आहे हं, हं. आणि मोबाईलमुळं मुलं पालकांपासून दूर चाललेली आहेत. अगदी हे 100% खरं आहे. आणि बघा, मुलांना वेळ पालक देत नाहीत. आता हं. बघा उदाहरणच आता आम्ही सुद्धा दोघं जॉब करणारे आहेत. हं. त्याच्यामुळं मुलांकडं म्हणजे आता आपलं तर कसं जीवन, की बाबा आपलं धाराशिव कसं थोडंसं ह्याच्यात येतंय, पण पुणे, मुंबईसारख्या शहरामध्ये तर मला नाही वाटत, की मुलाची आणि पालकांची भेट असं खूप वेळ असं हं, 1 हं. तास झाली, किंवा 2 आपल्या तास झाली असं बरोबर नाहीये. आपल्या विचारांची हां, देवाण-घेवाण, आज होतच नाही. शाळेत काय हां. केलं वगैरे. मग ते मुलांना विचारलंच जात नाही. त्याच्यामुळं हं. पालक आणि किंवा मुलं ह्यांच्यामध्ये असं नातंच निर्माण होत नाहीये ना, की हं, हं. ते पालकापासून दूर-दूर चाललेत. मग बरोबर. ह्याच्यातून मग चॅटिंग करणं, मित्र-मैत्रिणींना बोलणं, हं, असं हं. मुलांचं सुरू होतं आणि ही मुलं किशोरावस्थेतील असतात. हो. त्याच्यामुळं काय होतंय, की त्यांना घरात माया, प्रेम नाही मिळाल्यामुळं
मग ते आपोआपच अशा गोष्टींकडे वळतात. अगदीच आणि आणि त्यांना आपण मोबाईल म्हणतो की जवळ वाटू लागतो. मोबाईल जवळचा वाटू लागतो आणि तुम्हाला तर माहीत आहे की मोबाईलमुळं, इंटरनेटमुळं जग एकमेकाच्या एकदम जवळ आलेलं आहे. हो, आपण प्रत्येकाशी संवाद साधू शकतो. मग हो. ह्याच्यातून अनर्थ सुद्धा घडू शकतात. म्हणून मुलांना वेळ द्या. मुलं गेमच्या आहारी चाललेली आहेत, बरोबर. हो, महत्त्वाचं म्हणजे. आणि पालकांचा सहवास मिळाला तर मुलं स्क्रीनकडं कमी जातील. मग ती अगदीच, मोबाईलची स्क्रीन असेल किंवा टीव्हीची स्क्रीन असेल. अगदीच. त्याच्यामुळं पैसा मिळवण्याच्या पाठीमागं न लागता हं, हं, हं. आता मुलांकडं सुद्धा पालकांनी थोडंसं तरी लक्ष देणं गरजेचं आहे, बरोबर. की तो काय करतोय? त्यांनी किती अभ्यास केलाय? आपण दिलेल्या नोटबुकमध्ये तो लिहितोय का? हं, हं. कमीत कमी 1 महिन्यातून एकदा त्याच्या वर्ग शिक्षकाशी तरी किमान त्यांनी संवाद साधला पाहिजे. हं, हं, हं. कारण का फक्त ही जबाबदारी शिक्षकांचीच नाहीये, तर पालकांची सुद्धा आहे. हं, हं. आपला पाल्य जर व्यवस्थित म्हणजे त्याचं जर संस्कारक्षम असा व्हावा असं वाटत असेल, फक्त मार्क पडणे हेच नाही तर त्याच्याबरोबर त्याच्या अंगी संस्कार सुद्धा असेल. तरच ती अगदीच. संस्कारक्षम अशी पिढी घडेल पुढे. हो आणि असंही म्हणतात, की पालकांनी मुलांचे मित्र बनून राहायला पाहिजे. असं असतानाही पण एकीकडे असं होतं, की पालकांचा आदर कुठेतरी थोडासा कमी होतो, की काय असं वाटू लागतं. अशा वेळी आपला आदर कमी होऊ नये यासाठी एखादी सुवर्णरेषा कशी आखावी? बघा, पालकांनी मुलाचं मित्र बनावं. मुलांशी म्हणजे वडिलाचं मुलाशी, आईचं मुलीशी मैत्रिणीचं नातं किंवा मित्रत्वाचं नातं असावं. हो. त्यामुळं मुलं मनमोकळेपणे बोलतील. हं, घरातील हं. वातावरण हेल्दी असावं. हो. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक मर्यादा असावी, शिस्त हं. असावी. हं. प्रेमाबरोबरच पालकांनी त्याला जबाबदारीची पण जाणीव करून दिली पाहिजे. हं. आणि काही गोष्टीला नाही म्हणायची सुद्धा ठामपणे नाही म्हणणं हं. सुद्धा पालकांनी शिकलं पाहिजे, की मुलाला काय वाटेल हं. असा विचार न करता आपल्या जर आवाक्यात एखादी गोष्ट बसत नसेल किंवा हं. मोबाईलसारखी गोष्ट असेल, तर त्याला नाही म्हणणं सुद्धा पालकांनी गरजेचं आहे. हं, हं, हं. पालकाचा निर्णय आणि अनुभव याचा आदर सुद्धा मुलांनी केला पाहिजे. नक्कीच. मैत्री असावी, परंतु हं. त्याच्यात आपलं पालकत्व हरवून जाऊ नये. जाऊ नये. बरोबर आणि अनेक वेळेला असं होतं, की काही मुलांचं शाळेत आणि घरी असं दोन्हीकडे वर्तणूक वेगवेगळी असते. पालकांना समजत नाही, की मुलं शाळेत नेमकं काय करतात. मग अशा वेळी पालक आणि शिक्षक यांचा संवाद कसा असावा? बघा, आता कसं आहे मी म्हणल्याप्रमाणे, की प्रत्येक मूल सारखं नसतं आणि पॅरेंट्सनी म्हणजे पालकांनी, हं, की महिन्यातून एक वेळेस तरी किमान वर्ग शिक्षकाला येऊन भेटावं. हं. भेटणं नाही झालं तर किमान फोनवर तरी त्याची चौकशी करावी. हं, हं, हं. कारण का बरेचसे पालक हे बाहेरगावी पण असतात. मग त्यांना दर महिन्यालाच येणं शक्य नसतं. हो. तर ते 2-3 महिन्यातूनचा संपर्क करू शकतात किंवा हं. मोबाईलवर करू शकतात किंवा त्याची आई करू शकते. मग पालक आणि शिक्षकांनी नियमित एकमेकांबरोबर संवाद ठेवला पाहिजे. हं, हं. मुलाबद्दलची माहिती एकमेकाशी शेअर केली पाहिजे. हं. आता बऱ्याच वेळेस महिला पालक म्हणतात, की "आमचं ऐकत नाही मॅडम, तुमचं ऐकते मुलगी." बरोबर. तर ठीक आहे बाबा, तुम्ही शेअर केल्यावर आम्हाला समजतं ना, मग आम्ही त्यांना समजून पण सांगू शकतो आणि मुलं-मुली ऐकतात. हं, कारण हं. का ते वयोगट लहान असतो, हो, संस्कारक्षम असतो. हो. त्याच्यामुळं मुलांसमोर आपण असं न हे कर नकारात्मक तर शिक्षकांविषयी बोलायचंच नाही. हं, हं, हं. एखादा मुलगा जर घरी जाऊन म्हणला, "आई मला ह्या-ह्या सरांनी किंवा ह्या-ह्या मॅडमनी रागवलं." हं. तर आई-वडिलांनी त्याचं समर्थन करायचं नाही चुकीचं. हं, हं, तुझं हं. काहीतरी चुकलं असेल. कारण हं. का बरोबर. आई हा पहिला गुरु, आई-वडील हे पहिले गुरु हो. आणि शिक्षक हा दुसरा गुरु असतो बरोबर. विद्यार्थ्याचा. तर त्यावेळेस त्यांनी चुकीचं समर्थन करायचं नाही. जर हं. चुकीचं समर्थन केलं, तर मुलाला माहीत असतं, की आई आपली पाठराखण करते. बरोबर. मग त्याच्यामुळं त्यांचाच त्याच्यामध्ये तोटा होऊ शकतो, की तो हं. मुलगा अभ्यासात मागं पडू शकतो, त्याला वाईट सवयी लागू शकतात. हं, हं. त्याच्यामुळं मुलांसमोर पालकांनी शिक्षकांना नकारात्मक बोलू नये. हं, हं. आणि त्याच्यासमोर तरी किमान नंतर तुम्ही तुमचं मत मांडू शकता मुलगा गेल्यानंतर. पण हं, हं, हं. त्याच्यासमोर बोललात तर तो त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकतो. आणि पालकांनी मुलांच्या भावना समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आणि सतत जर पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद राहिला, हं. तर मुलाला पण कळतं, की आपले आई-वडील शिक्षकांशी संपर्क करतात. शिक्षक आपले चांगले असेल एखादी गोष्ट किंवा वाईट असेल, ते पालकांपर्यंत पोहोचते. त्याच्यामुळं मुलंसुद्धा व्यवस्थित वर्तणूक करतात आणि त्याच्यामुळं मुलांचा सततचा संवाद मुलांना योग्य दिशा देऊन जातो. अगदी बरोबर. सखींनो, पालक आणि शिक्षक यांच्यातील नातं नेमकं कसं असावं याविषयी आपण आज जाणून घेत आहोत आणि यासाठी आपण आज चर्चा करत आहोत. पर्यवेक्षिका या पदावरती रुजू असलेल्या शिक्षिका भारती गुंड या मॅडमशी हा संवाद आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत.
पालक आणि शिक्षक यांची एक सभा होत असते मॅडम. सरासरी प्रत्येक शाळेमध्ये ही पद्धत रूढ होत चाललेली आहे, की आपला मुलगा काय करतो किंवा शिक्षकांना देखील हे माहिती पाहिजे, की घरी गेल्यानंतर मुलं अभ्यास करतात की नाही. त्यासाठी एक मीटिंग अरेंज केली जाते. तर पालकांचा या मीटिंगकडे, या सभेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे? बघा, आता पालक शिक्षक सभा ही काळाची गरज आहे. हो. पालक शिक्षक ही सभा फक्त तक्रार ऐकण्याची जागा नाही. ती मुलांच्या प्रगतीसाठी एक महत्वाची संधी आहे. हं. बघा, की पालकांनी म्हणजे आता पालकांपेक्षा हा विद्यार्थी जो आहे शिक्षकाजवळ म्हणजे शिकत असतो. हं, हं. त्याच्यामुळं शिक्षकांनी पूर्ण त्याचं बारकाईनं निरीक्षण केलेलं असतं. हं. तर शिक्षकांनी जे काही सांगितलंय आपल्या मुलाबद्दल, हं. चांगली गोष्ट असो किंवा एखादी आता माणूस हा काही पूर्ण सद्गुणाचा पुतळा नसतो. नाहीत. मुलं चुका करतातच. हो. तर त्या चुकासुद्धा स्वीकारणं किंवा एखादी गोष्ट चांगली केली तर त्याचं अभिनंदन किंवा ते सुद्धा स्वीकारणं, दोन्ही हं, हं. स्वीकारणं गरजेचं आहे. हं, हं, हं. शिक्षकांचं निरीक्षण केलेलं जे निरीक्षण आहे, जी काही माहिती सांगितली ती त्या पालकांनी शांतपणे ऐकावी. हं. फक्त मार्क्सच नव्हे किंवा गुणच जास्त मिळाले असं नव्हे, तर त्या विद्यार्थ्याचं वर्तन, त्याचा आत्मविश्वास, त्याची प्रत्येक गोष्टीतला सहभाग. आता इतर पण खेळ वगैरे असतातच ना हो. किंवा वक्तृत्व स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये असलेला सहभाग. हं. मग याच्याबद्दल त्या पालक मीटिंगमध्ये चर्चा करणं गरजेचं आहे, हं. की सगळं काही त्याच्यात वाईटच असतं असं नाही, तर बरोबर. चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण असतात हो. आणि निगेटिव्ह ज्या काही 4-5 गोष्टी असतील, त्यासुद्धा पालकांनी दूर केल्या पाहिजेत आणि शिक्षकांना विचारलं पाहिजे, की मग याच्यावर आम्ही काय करू? बरोबर. शिक्षकाशी सकारात्मक संवाद साधला पाहिजे हो, त्यांनी. हो. ही सभा म्हणजे दोष शोधण्याची जागा नाही, अगदीच. तर जे काही विद्यार्थ्यांमध्ये दोष आहेत, हं. ते त्याच्यावर उपाय शोधण्याची जागा बरोबर. आणि त्याच्यावर जर वेळीच योग्य असा उपाय झाला, हं, हं, तर हं. ते मूल सुधरू शकतं. आणखीन एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला असा करायचा आहे, की अनेकदा असं होतं, की पालक ही मार्कांची स्पर्धा करत असतात आणि त्यामुळे काय होतं, की मुलांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं, की तुझ्या मित्राला किंवा अमक्या-अमक्याला एवढे-एवढे मार्क आहेत, मग तुला का आले नाहीत? आणि पालकांचं मुलांवरती असं प्रेशर येतं, की तू अभ्यास कर, सतत अभ्यास कर. तू खेळायला जाऊ नको किंवा मोबाईल पाहू नको. फक्त तू अभ्यास कर आणि फक्त प्रगती पुस्तकावरती मार्क्स दे. मग ही मार्कांची स्पर्धा कशी थांबवावी? बघा आता कसं आहे माहिती का, आज अनेक मुलांवर जास्त मार्क मिळवण्याचा ताण असतो बरोबर. हो. आणि ह्या ताणामधून मुलं आजारी सुद्धा पडतात. हो. आता आपण नेहमी प्रसारमाध्यमातून बातम्या वाचतो, ऐकतो, की 15 आणि 16 वर्षाच्या सुद्धा मुलांना हं. हार्ट अटॅक येऊ शकतात. हो. तर ही जीवनघेणी स्पर्धा थांबायला पाहिजे. कारण का, की डॉक्टर होणं, इंजिनियर होणं किंवा कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होणं, हं. मुलांना जर त्यांच्या आवडीप्रमाणे जर विषय असेल, तर ते यशस्वी होतातच. हं, हं. परंतु कुणाला कमी मार्क पडतील, कुणाला जास्त मार्क पडतील. तर प्रत्येक मुलाची ग्रहण क्षमता, ग्रास्पिंग पॉवर ही वेगवेगळी असते. हो. त्याच्यामुळं पालकांनी आपल्या मुलाची इतर मुलाशी तुलना करू नये. हं. त्याच्यामुळं त्या आपल्या पाल्यामध्ये न्यूनगंडत्व निर्माण होऊ अगदीच. शकतं. हो. मग त्याला वाटतं, की मी कितीही अभ्यास केला तर मला हे दुसऱ्याशीच तुलना करतात हो. आणि मला बरोबर. दुसऱ्याबरोबरच हे करतात. माझं हं. हे कौतुकच करत नाहीत. हं. तर म्हणजे तुला किती मार्क पडले यापेक्षा सुद्धा तू त्याच्यातून काय शिकलास हं. यावर भर द्यावा आणि नक्की. तू आणखीन प्रयत्न कर, तू आणखीन पुढे जाऊ शकतोस. असे त्याला प्रयत्न करायला सांगावे, त्याला कौतुक करावं, त्याचं कौतुकाची थाप द्यावी तरच तो पुढे जाणार आहे. आणि कमी मार्क मिळाले तरी सुद्धा हं. पालकांनी त्याचा आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही. हं, कारण हं. का आत्मविश्वास असेल तर काहीही होऊ शकतं. हो. त्यामुळं यशाचं मोजमाप करताना फक्त मार्कांनीच होत नाही. अगदीच. आणि प्रत्येक मूल वेगवेगळं आहे आणि कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात ते चमकणारच आहे. हो. त्याच्यामुळं पालकांनी थोडंसं सहनशक्ती ठेवली पाहिजे आणि मुलाच्या कलानी घेतलं पाहिजे. नाहीतर त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कारण का अगदीच. आपल्याला मुलाचा आत्मविश्वास वाढवायचा आहे, कमी हो. करायचा नाही. तर शिक्षक आणि पालक ह्या दोघांची महत्त्वाची भूमिका हेच आहे. तुला काय येत नाही आणि तू काय करत नाही. हं. म्हणलं की येत नाही, म्हणलं की येतच नाही. नकारात्मकता निर्माण होते आणि उलट त्याच्यामुळे. त्या उलट करायला चालू चालू करतात. होतं. मग त्याच्यामुळं मुलांना सतत किरकिर न करता त्यांना समजून सांगणं सुद्धा गरजेचं आहे. अगदी बरोबर. मॅडम तुम्ही आत्ताच सांगितलंत, की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं, की अपयश आल्यानंतर मुलं खचून जातात आणि तुम्ही म्हणाल्यासारखं, की पालकांनी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर
अपयशाला सामोरं जाण्यासाठी किंवा अपयश आल्यानंतर मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पालकांनी काय करावं? अपयश, यश हे मिळतच राहतं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे बघा. अपयश हा जीवनाचा भागच आहे. हो. मुलांना अपयशसुद्धा स्वीकारता आलं पाहिजे. एखाद्या गोष्टीत जर अपयश आलं, तर मुलांना दोष देऊ नये. हं, तू पुन्हा प्रयत्न करू शकतोस, असा त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. हं. बघा आता एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी सारख्या परीक्षा आहेत, की हो. एकाच वेळेस ती मुलं सक्सेस होत नाहीत. नाहीत होत. त्याच्यासाठी त्यांना दिवस-रात्र 2-2, 3-3 वर्ष त्यांना झटावं लागतं. हो. त्यावेळेस कुठं ते यश प्राप्त होतं. बरोबर. यश काय लगेचच्या लगेच मिळत नसतं. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न अगदीच. महत्त्वाचे आहेत आणि प्रयत्नाबरोबर आत्मविश्वास आणि पालकांचा मुलांवर सुद्धा विश्वास असला पाहिजे. अपयशातूनच शिकण्याची सवय पालकांनी मुलांना लावली पाहिजे. मुलांच्या भावना समजून घ्याव्या आणि यशापेक्षा प्रयत्नांचे महत्त्व सांगावे त्यांना. आणि कितीतरी अशा घटना किंवा अशी उदाहरणं आहेत, की जे पहिल्यांदा अपयशी होते आणि ते परत सक्सेसफुल एकदम झालेले बरोबर. आहेत. हो, हो. नापास मुलाची गोष्ट नावाची कथा आहे. त्याच्यामध्ये अपयशी झालेल्या सगळ्या मोठमोठ्या थोर विचारवंताचीच माहिती आहे आणि हं, हं, त्याच्यातून हं, अशी हं. पुस्तकं सुद्धा मुलांनी वाचणं गरजेचं आहे. कारण काय अगदीच. ह्या मोबाईलमुळं मुलं वाचनापासून दूर गेलेली आहेत. हो, बरोबर. वाचाल तर वाचाल. हो, वाचणं सुद्धा महत्वाचं आहे. हो. ही सुद्धा एक चांगली सवय आहे. आणि जिंकणं महत्वाचं आहे. हं. जिंकणं महत्वाचं आहे. पण पडल्यावर किंवा अपयश आल्यावर पुन्हा उभं राहणं सुद्धा अधिक महत्वाचं आहे. बरोबर. पण आजकालच्या मुलांमध्ये ना, समजून घेण्याची किंवा अपयश पचवण्याची म्हणजे क्षमता कमी होत चालली आहे. एखाद्या मुलाला माझ्यापेक्षा एक अमुक-अमुक गोष्ट जास्त आहे, मग मी त्यापेक्षा कमी आहे. हे मुलांना स्वतःलाही ते जाणवू लागते किंवा स्वतः असा विचार करतात, मी सक्सेस नाहीये. आणि मग मुलांच्या मनामध्ये आत्महत्येसारखा गंभीर विचार येऊ लागतो. तेच. ह्यासाठीच मी म्हणलं, की पालकांनी त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. हं. आजकाल आत्महत्या करण्याचं मुलांचं प्रमाण जास्त वाढलंय. भरपूर. का? तर मला ह्याच्यात कमी मार्क पडले, मी सक्सेस नाही झालो. हं. अरे ती परीक्षा म्हणजे काही तिच्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाहीये. हो. यासाठीच पालकांनी मुलाच्या पाठीमागं उभं राहायचंय, की तुला कमी मार्क पडले तर पडू दे. हं. परत प्रयत्न कर. हे मरणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. हो. कमकुवतपणाचं हे लक्षण आहे. तेच तर बरोबर. मुलामधून आपल्याला बाहेर काढायचंय. अगोदरच मुलांना असं त्यांना प्रिपेअर केलं पाहिजे. हं, त्यांचं हं. मन असं पालकांनी केलं पाहिजे, की "बघ बाळा, तुला अपयश जरी आलं, तरी सुद्धा तू खचून जाऊ नकोस. आम्ही हं, तुझ्या हं. पाठीमागे आहेत. आपण पुन्हा प्रयत्न करू." आणि अपयशाबरोबरच अपमान ही एक गोष्ट मुलांना रुचत नाही, की शिक्षकांनी मला सर्वांच्या समोर उभारून मला हा प्रश्न विचारला किंवा असं-असं काहीतरी मला बोलले. हा त्यांना अपमान वाटू लागला आहे आजकाल. नाही, हा अपमान नसतो किंवा कुठलंच हे. कारण का मुलांना आपण जर प्रश्न विचारला नाही, हं. तर आपण त्यांना त्याच्याकडून जर उत्तर आलं नाही, तर आपण शिकवलेलं त्याला समजलंय का नाही समजलंय, हे समोरच्या शिक्षकाला कसं कळणार? हं. शिकवलेला घटक समजण्यासाठी हो, त्यांना प्रश्न तर विचारावेच लागणार आहेत. हो. तर ह्याच्यात अपमानाचं काहीच नाही. आलं नाही, तर मला आणखीन एकदा सर समजून सांगा किंवा हं. मॅडम असतील, मॅडम समजून सांगा. ते सांगतात. हो. ह्याच्यात मुलांनी कमीपणाची भावना आणि हेच पालकांनी घरी समजून सांगितलं राइट. पाहिजे, हो. की तुला एखादा घटक किंवा एखादी गोष्ट नाही समजली बाळा, तर परत-परत सरांना, मॅडमना विचार, हं, हं. की सगळे विद्यार्थी सारखे नसतात. हो. एखाद्याला सांगितलं की लगेच समजतं, एखाद्याला वेळ लागतो. फक्त मुलांनी विचारणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यात मान, अपमान असं काहीही नसतं. आपण आपल्या आई-वडिलांसोबत असं करतो का? आपल्याला बरोबर. आई रागवते, वडील रागवतात, मारतात सुद्धा प्रसंगी. तर आपण काही घर सोडून निघून जातो का? नाही. बरोबर. तर शिक्षक सुद्धा एक प्रकारचं त्यांचे गुरु आहेत. ते हो. सुद्धा एक प्रकारचे त्यांचे पालकच आहेत. हो, हो. त्यांच्यावर अगदीच. त्यांचं पालकत्वच आहे आणि ते सुद्धा चांगल्यासाठीच करतात. हो. भविष्यात तुम्ही मोठं काही झाल्यानंतर हं, तुम्ही परत येता आणि म्हणता, की हं, "सर किंवा मॅडम." आता मला सुद्धा असे बरेच अनुभव आहेत, की हं, "मॅडम तुम्ही खूप रागवत होता, तुम्ही मारत होता हं, म्हणूनच मी हं, चांगला हं. झालो." असं परत त्यावेळेस त्यांच्या मनात असतं, की मला रागवलं, मला असं केलं. पण जसं-जसं त्यांचा वयोगट वाढेल, तसं-तसं त्यांच्या मनातील ही भावना कमी होते आणि बरोबर. त्यांना कळतं, की हे आपल्या चांगल्यासाठी सांगत होते. अगदीच. मग ह्यासाठी पालकांनी घरून सांगितलं पाहिजे, "बाळा, सर जरी रागवले, तरी सुद्धा तू मनावर हे करू नको. तुझ्या चांगल्यासाठी रागवलेत." अगदीच. म्हणजे सकारात्मक बोललं पाहिजे. नकारात्मक बोललं, की मुलांना शिक्षक दुश्मन वाटू अगदी बरोबर. हं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला आहे, की शिक्षकांनी जरी क्लासमध्ये रागवलं, ओरडलं, तरी पालकांनी त्याची समजूत घातली पाहिजे. सकारात्मक त्यांना सांगितलं पाहिजे.
मॅडम, आपण खूप छान अशी माहिती सांगितलीत. आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. तर जाता-जाता शेवटी पालकांसाठी आणि मुलांसाठी तुम्ही एक शिक्षक आहात, या दृष्टिकोनातून काय संदेश द्याल? मुलांना फक्त चांगले विद्यार्थीच बनलं पाहिजे असं नाही, तर हं. चांगलं माणूस बनवा. हो. त्यांना वेळ द्या आणि त्यांना ऐका, त्यांनी सांगितलेलं ऐका, हं, हं. समजून घ्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. मुलांना प्रेम हवं असतं, दबाव नाही. मार्गदर्शन हवं असतं, तुलना नाही. प्रोत्साहन हवे असते, भीती नाही. प्रत्येक मूल वेगळं असतं. त्यांच्या गुणांना ओळखा, त्यांना फुलू द्या. मुलांचं भविष्य घडवताना शाळा आणि घर यांनी एकत्र काम केलं तरच खऱ्या अर्थानं संस्कारयुक्त आणि सक्षम अशी पिढी निर्माण होईल. नक्कीच मॅडम, तुम्ही खूप छान असा संदेश पालकांना आणि मुलांसाठी दिलेला आहे. आणि या जागतिक पालक दिनाच्या निमित्तानं आपण पालक, शिक्षक आणि मुलं यांच्याविषयी खूप छान माहिती, यांचं नातं नेमकं कसं असावं, याविषयी तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत. आपला बहुमूल्य वेळ आपण आपल्या श्रोत्यांसाठी, पालकांसाठी दिला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.